छोट्या मुलींवरती नाही तो अत्याचार होतोय, वृद्ध बघत नाहीयेत किंवा लहान मुली बघत नाहीये. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी गौरी धुमाळ. आज मी आमच्या चिऊची गोष्ट सांगणार आहे. वृद्धाश्रमामध्ये, स्वामी निवास वृद्धाश्रमामध्ये कायमच मी वृद्ध पालकांवरती काम करेन असं ठरवलं होतं. पण चिऊच्या बाबतीमध्ये मला एक दिवशी फोन आला होता एका डॉक्टरांचा. तर त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की एक 28 वर्षाची मुलगी आहे आणि ती एका मंदिरामध्ये राहतीये. तिचे आई-वडील नाहीयेत. भाऊ आहे, पण भाऊ काही कारणास्तव तिला सांभाळू शकत नाहीये. आणि मंदिरामध्ये जे भाविक नैवेद्य चढवायला येतात तिथे किंवा हे करायला येतात, तर त्या त्या ह्याच्यावरती तिचा उदरनिर्वाह चालू आहे त्या मुलीचा. त्याच्यानंतर जे ते बोलले, तर म्हणे, "नाही ताई, ती थोडी अपंगत्व आहे. तिला बोलता येत नाहीये आणि गुडघ्यामधून तिचे पाय बेंड झालेले आहेत. हात पण तिचे थोडेसे बघताल तर थोडंसं एवढी मूव्हमेंट व्यवस्थित नाहीये, पण स्वतःचं स्वतः सगळं ती करतीये." आज आपण कितीतरी समाजांमध्ये आपण आज बघतोय की कितीतरी छोट्या मुलींवरती नाही तो अत्याचार होतोय, वृद्ध बघत नाहीयेत किंवा लहान मुली बघत नाहीये. तर ॲज अ महिला म्हणून मला ती असुरक्षित वाटल्यामुळे मी 2 मिनिटाचा विलंब न करता मी त्या डॉक्टरांना म्हटलं, "तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या. जे काही असेल ते मी तिचं सगळं करेल." आणि ही माझी फर्स्ट दत्तक मुलगी मी घेतलेली.